येत्या 9 तारखेला पुणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची प्रक्रिया पार पडणार आहे। यावेळेस भाजपाला 7, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2 तर काँग्रेस पक्षाला 1 अशी जागा त्यांना देण्यात आलेली आहे व त्यातून त्यांचे हे संबंधित नगरसेवक स्वीकृत नगरसेवक हे असणार आहेत। मात्र यावेळेस काय आगळं सुद्धा एक चित्र बघायला भेटत आहे, कारण की 2 विदाउट पॉलिटिकल बॅकग्राऊंड असे 2 सोशल वर्कर्सनी जे सिव्हिलियन आहेत, सामान्य नागरिक आहेत, त्यांनी सुद्धा स्वीकृत नगरसेवकासाठी फॉर्म भरलेला आहे। त्यापैकी आपल्या बरोबर जावेद शेख जी आहेत, त्यांनी सुद्धा स्वीकृत नगरसेवकासाठी फॉर्म भरलेला आहे। आपण संपूर्ण मुद्दा त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। यावेळी तुम्ही स्वीकृत नगरसेवकांसाठी आयुक्तांकडे अर्ज केलेला आहे, त्यांनी पण तुमची शिफारस पुढे निवडणूक आयोगाला केलेली आहे। काय ही प्रक्रिया आहे, काय समजून सांगा तुम्ही। हे मी पुणे महानगरपालिकामध्ये आयुक्तांना मी माझं शिफारस आणि सगळे डॉक्युमेंट सोबत मी हे सगळं जे पण आपल्या स्वीकृत नगरसेवकासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात हे सगळं सरांकडे मी सबमिट केलं आहे। आज मी पुण्यात 8 ते 10 वर्षापासून सोशल वर्क मध्ये आहे, जसे की ग्रीन एनर्जी होती, सोलार इलेक्ट्रिसिटी वरती आणि पॉटहोल्स जसे लोकांचे आज ऍक्सिडेंट होतात, मी फ्री पॉटहोल्स फिलअप केले। बोलण्याचा अर्थ हेच आहे की आज आपण पुण्याची रोड बघितले तर बरेच पॉटहोल्स दिसतात, लोकांचे जीव जातो, लोकांचा ऍक्सिडेंट होतो। तर आपण आज पुणे महानगरपालिकाची इलेक्शन संपली, 10% नगरसेवक हे स्वीकृत नगरसेवक निवडले जातात आणि नवीन GR नुसार इंजिनियर्स, डॉक्टर्स किंवा ऍडव्होकेट अशा लोकांना पण एक संधी मिळेल असं ते GR मध्ये आहे। एक्झॅक्टली, ते प्रश्न तर तेच आहे, पण पॉलिटिकल जे आता त्यांचं पुनर्वसन करायचं असतं पॉलिटिकल पार्टीजला, त्यांच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, मग ते तुम्हाला चान्स का देत? म्हणजे अशी काही तरतूद आहे का? म्हणजे इलेक्शन आता जे नवीन GR आलाय त्यामध्ये तर तरतूद आहे की जे इंजिनियर्स, डॉक्टर्स आणि ऍडव्होकेट साठी पण एक संधी भेटणार आहे। आज मला हेच बोलायचं आहे की जर आपण फक्त पक्षाचे कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनचं बघितलं तर पुणे सिटी डेव्हलपमेंटचं कोण बघणार आहे? एज्युकेटेड लोकांना पण तिकडे संधी भेटायला पाहिजे। आणि मला हेच सांगायचं आहे की हे पत्र आहे आयुक्त साहेबांनी सही करून निवडणूक आयोगाला आणि नगर विकास खात्याला हे पाठवलेलं आहे। तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात आणि किती अर्ज इथं दाखल झालेले आहेत नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड? नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड मला वाटतं एक ते ऍडव्होकेट आहे आणि एक माझा आहे, मी माझं सबमिट केलंय। ह्यामध्ये बरेच डॉक्युमेंट्स आहे, NOC आहे, ऑडिट रिपोर्ट्स आहे, फाउंडेशन NGO चे ऑडिट रिपोर्ट्स आहे, सगळे लिगल डॉक्युमेंट्स मी प्रॉपर सबमिट केलंय। येस।